गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष आज ठरणार आहे। गोकुळच्या अध्यक्षाचं नाव लिफाफाबंद आहे। गुरुवारच्या बैठकीमध्ये नाव निश्चित झाल्याची सुद्धा माहिती मिळते। आज दुपारी लिफाफाबंद या पाकिटामधलं अध्यक्षाचं नाव जाहीर केलं जाणार आहे। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचं अध्यक्षाचं नाव हे लखोटा बंद झालेलं आहे। आज दुपारी 3 वाजता गोकुळचा नवा अध्यक्ष कोण होणार ते जाहीर केलं जाईल। गुरुवारी रात्री कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये गोकुळ नेत्यांमध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झाली आणि त्यामध्ये हे नाव निश्चित करण्यात आले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार केपी पाटील आणि माजी आमदार संजय घाटगे यांची एकत्रित चर्चा झाली आणि त्यामध्ये अध्यक्षाचं नाव निश्चित करण्यात आले। त्यामुळे आता गोकुळचा अध्यक्ष नेमका कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि त्या नावाची घोषणा आज दुपारी 3 वाजता केली जाणार आहे। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यावर पकड असणाऱ्या गोकुळवर नवा अध्यक्ष कोण अशा प्रकारचा सवाल विचारला जातोय। कारण आपण पाहतो की आज दुपारी 3 वाजता याच गोकुळच्या प्रधान कार्यालयामध्ये संचालक मंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये नवा अध्यक्षावर शिक्कामोर्तब होणार आहे। एकूणच आपण पाहतो की कालच रात्री ठरलेलं आहे की अध्यक्ष कोण असणार आहे आणि त्याचा लिफाफा गोकुळच्या नेत्यांनी विश्वास पाटीलांकडे दिलेला आहे। जे गोकुळचे ज्येष्ठ संचालक आहेत त्यांच्याकडे तो लिफाफा आहे, त्या लिफाफ्यात त्यांचं नाव आहे। खरं तर आपण पाहतो की शशिकांत पाटील सुयेकर जे आनंदराव पाटील जे संस्थापक गोकुळचे आहेत त्यांच्या चिरंजीवाला ही संधी मिळेल अशा प्रकारची भूमिका मांडली जात होती, पण त्यांचं नाव आता मागं पडल्याचं दिसून येते। कारण आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होऊ दे अशा प्रकारची भूमिका मांडल्याची माहिती मिळाली। कालच्या बैठकीमध्ये एक नाव काढलेलं आहे जो महायुतीचा नेत्याचं संबंधित असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सतेज पाटील यांना देखील ते नाव मान्य असलं पाहिजे। खरं तर गोकुळमध्ये जो हडकांच्या विरोधात उठाव झाला त्याच्यामध्ये सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना बाजूला करून चालणार नाही। कारण येत्या निवडणुकीसाठी आपण पाहतो की फक्त 1 वर्षाचा अवधी बाकी आहे। या अवधीमध्ये खरं तर गोकुळचा कारभार पुन्हा एकदा चांगला चालावा आणि पुन्हा या गोकुळवर सत्ता यावी यासाठी सर्वच नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत। कॅमेरामन तुमचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।